नमस्कार मातांनो आणि बहिणींनो, राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। हा अर्ज कसा भरायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, कोणत्या ॲपच्या माध्यमातून हा फॉर्म भरायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे ऑनलाईन स्टेप बाय स्टेप कोणता फॉर्म भरायचा आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप प्ले स्टोअरवर जायचं आहे। नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचं आहे। मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष नारी दूत ॲप हे ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे। आणि डाउनलोड केल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्ही आता तिथं ओपन करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप। आणि नारी शक्ती दूत ॲप ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर टर्म अँड कंडिशन त्या ठिकाणी असं क्लिक करायचं आहे। स्वीकारा म्हणून OTP वर क्लिक करायचं आहे, लॉग इनवर क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला नंतर एक 4 अंकी OTP येईल आणि OTP आल्यानंतर त्या ठिकाणी OTP व्हेरीफाय करायचा आहे, OTP टाकायचा आहे। आणि OTP टाकल्यावर परमिशन द्यायची आहे, ॲपची जी काही परमिशन असते ती ॲपची परमिशन द्यायची आहे। नंतर प्रोफाईल अपूर्ण आहे ती पूर्ण करायची आहे। तुमची प्रोफाईल सुरुवातीला अपूर्ण असते, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे। त्यामुळे ती प्रोफाईल अपूर्ण जर असेल तर निळ्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला खाली निळ्या कलरचे एक काही अक्षर दिसतील, ती लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि त्या निळ्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर अर्जदाराचे पूर्ण नाव, जे काही अर्जदाराचं पूर्ण नाव आहे, ज्या अर्जदार महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्या अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्या महिलेचा ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायचा आहे, नसेल तर सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर ईमेल IDच्या नंतर जिल्हा टाकायचा आहे, नंतर तालुका टाकायचा आहे। नंतर नारी शक्ती टाईप म्हणजे सामान्य महिला आहे, बचत गट अध्यक्ष महिला आहे किंवा इतर महिला आहेत। जर तुम्ही जर स्वतः फॉर्म भरत असाल तर सामान्य महिला करायचं आहे, सामान्य महिला यावरती क्लिक करायचं आहे। नंतर अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि अपडेट ऑप्शन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन दुसरा एक फॉर्म ओपन होईल। आणि त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्वप्रथम ते फॉर्म ओपन होईल, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील। आणि त्या 4 ऑप्शनवरती 1, 2 खालच्या साईडला असे 4 ऑप्शन दिसतील, त्यापैकी पहिला ऑप्शन नारी शक्ती दूत यावरती क्लिक करायचं आहे। आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अजून एक लिंक दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा ऑप्शन तुम्हाला दिसेल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परमिशन मागितली जाईल, त्या परमिशनला अलाउ करायचं आहे। नंतर संपूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल। मित्रांनो, फॉर्म हा खूप सोपा आहे, त्यामुळे कुठेही चूक न करता सोप्या पद्धतीने फॉर्म भरून घ्या। हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, हा व्हिडिओ बघू तुम्ही हा तुमचा फॉर्म भरू शकता। त्यामुळे फॉर्ममध्ये कोणती चुकी करू नका। त्या फॉर्ममध्ये आता नंतर फॉर्म ओपन झाल्यानंतर महिलेचं पूर्ण नाव, ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेच्या आधार कार्डावर जे नाव आहे ते तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे। नंतर पती किंवा वडिलांचे नाव, म्हणजे त्या महिलेचं जर मुलीचं लग्न जर झाले असेल तर पतीचं नाव, लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव, अशा पद्धतीने टाकायचं आहे। नंतर महिलेचा जन्मदिनांक किंवा मुलीचा ज्यांचा फॉर्म भरताय त्यांचा जन्मदिनांक टाकायचा आहे, त्यांचा जन्म ठिकाण टाकायचं आहे। नंतर जन्म ठिकाण जिल्हा टाकायचा आहे, नंतर जन्म ठिकाण तालुका टाकायचा आहे आणि जन्म ठिकाण गाव टाकायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जिथे जन्म झाला त्या ठिकाणची तुम्हाला या ठिकाणी माहिती निवडायची आहे। त्यानंतर ग्रामपंचायत तुम्हाला निवडायची आहे। नंतर तुम्हाला तो पिनकोड निवडायचा आहे, तुमचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे। नंतर त्या जे काही अर्जदार आहे, जे काही अर्जदार महिला आहे त्या अर्जदार महिलेचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे। नंतर अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। नंतर अर्जदार महिलेचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। मित्रांनो, ही खूप सोपी माहिती आहे, त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा हे ॲप आहे, त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरायला काही अवघड जाणार नाही। त्यामुळे सोप्या पद्धतीने फॉर्म भरा आणि रात्रीचा फॉर्म भरा। रात्री कसं आहे, नेट खूप फास्ट चालतं, कोणताही प्रॉब्लेम येत नाही। दिवसा फॉर्म भरण्याचा तरी प्रयत्न करू नका। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाचा एक ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी शासनाच्या इतर योजनेचा काही आर्थिक लाभ घेतला आहे का, घेतला असेल तर होय, नसेल तर नाही। तुम्हाला जर लाभ नसेल
PM किसान वगैरे काही नसेल तर नाही करायचं आहे, नाहीच करायचं आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. त्यानंतर वैवाहिक स्थिती, महिलेची वैवाहिक स्थिती विचारली जाईल. विवाहित महिला आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे का अविवाहित आहेत, त्या पद्धतीने त्यांचं स्टेटस महिलेला विचारून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्जदार महिलेचं बँक तपशील म्हणजे अर्जदार महिलेच्या बँक अकाउंटचा तपशील टाकायचा आहे. त्यानंतर सर्वात प्रथम ऑप्शन येईल बँक अकाउंट नंबर. महिलेचा जे काय बँक अकाउंट नंबर आहे ते अचूक पद्धतीने टाकायचा आहे, चुकू द्यायचं नाही, योग्य पद्धतीने टाका. त्यानंतर मित्रांनो, अर्जदार महिलेचं खातेधारक नाव म्हणजे अर्जदार महिलेचं अकाउंट नंबरवर जे काही त्या अकाउंटवर नाव आहे ते नाव टाकायचं आहे. नंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे. याचबरोबर IFSC कोड टाकायचा आहे. ही संपूर्ण बँक तपशिलाची माहिती तुम्ही संपूर्ण लक्षात घ्या. पहिल्यांदा बँकेचं नाव, नंतर महिलेचं नाव, नंतर अकाउंट नंबर, नंतर IFSC कोड टाकायचा आहे. हे 4 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. हे 4 जर मुद्दे तुम्ही जर चुकवले तर पुढे भविष्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर पुढं एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल, आधार क्रमांक बँकेला लिंक आहे का, होय किंवा नाही. त्या ठिकाणी होय करायचं आहे, कारण की हे जे काय पेमेंट येणार आहे आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार. DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये क्रेडिट होणार आहे. त्यामुळे आधारला बँक खाते लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर नसेल तर करून घ्या, असेल तर काही प्रॉब्लेम नाही, होय करा त्या ठिकाणी. नंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कागदपत्रे अपलोड करण्याकरिता तुम्हाला सांगलं जाईल. आणि कागदपत्रामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. आणि आधार कार्ड हे तुम्हाला 1 MB पर्यंत त्या ठिकाणी फाईल अपलोड करायची आहे. आधार कार्ड सर्वांकडे असतं, त्यामुळे आधार कार्डचा मागचा आणि पुढचा याची फाईल तयार करायची आहे. आणि 1 MB पर्यंत याची साईज असली तरी चालेल, पण 1 MB पेक्षा जास्त नसावी. 1 MB पर्यंत तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी पहिलं ऑप्शन अपलोड करू शकता. दुसरं ऑप्शन महत्त्वाचं, आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड. आता हे लक्षात असू द्या, या 4 पैकी कोणतेही त्या ठिकाणी तुम्ही एक देऊ शकता. आदिवास असेल तर आदिवास द्या, जन्म प्रमाणपत्र असेल तर ते द्या, राशन असेल तर ते द्या, किंवा मतदान कार्ड असेल 15 वर्षापूर्वीचं तर ते द्या. 4 पैकी कोणताही एक द्या. 4ला 4 अपलोड करू नका, कोणतंही एक करा. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हमीपत्र. जे काही माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र आहे ते हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. नंतर तिथे सही करायची आहे आणि त्याचा PDF फाईल टाकून तुम्हाला हमीपत्र सही करून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र जर नसेल तर तुमचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ते जर नसेल तर उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला टाकायचं आहे. तर मित्रांनो सर्वात लक्ष्य 4 मुद्दे, 4 कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यापैकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतंही कागदपत्र लागणार नाही. नंतर अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढायचा आहे. नंतर संपूर्ण फॉर्म तुम्हाला दाखवला जाईल. चूक आहे का काय आहे बरोबर आहे ते तुम्ही एकदा तपासून घ्या. चूक असेल तर पुन्हा फॉर्म रिटर्न येऊन बरोबर व्यवस्थित करा. नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर अर्जदाराची स्थिती दाखवली जाईल. तुमचा जर फॉर्म मंजूर केला तर अर्ज मंजूर अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटस दाखवलं जाईल. आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून आपण भरू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.